मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. राजेश क्षीरसागर हे कसे टक्केवारी घेतात? कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या एका कथित व्हिडिओनं प्रचंड खळबळ उडवून दिली आहे. ठाकरेंचे उपनेते रविकिरण इंगवले यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्यावर शासकीय कामांमध्ये कोट्यवधी रुपयांची टक्केवारी म्हणजे तब्बल 40 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा थेट आरोप केला आहे. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन एक कथित ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे, ज्याला त्यांनी ऑपरेशन लांडगा असं नाव दिलंय. या कथित स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओमुळे कोल्हापुरातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अत्यंत तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला आहे. आगामी काळातील स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणावर याचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काय आहे हे ऑपरेशन लांडगा आणि काय आहे राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ पाहूयात. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत आक्रमक भूमिका घेत आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. कोल्हापूर शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांच्या टेंडरमध्ये आणि शासकीय कंत्राटांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा त्यांनी केला. शासकीय कंत्राटदारांना विविध कामाचे देयक किंवा मंजुरी मिळवून देण्यासाठी ठराविक टक्केवारीची मागणी केली जात असून ही टक्केवारी न दिल्यास कंत्राटदारांना धमकावलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इंगवले यांच्या दाव्यानुसार या कथित व्हिडिओमध्ये महापालिकेच्या किंवा इतर शासकीय विभागाच्या विकास कामांच्या मोबदल्यात कंत्राटदाराकडून 5% याप्रमाणे 40 लाख रुपयांची आर्थिक मागणी करण्यात आली. कंत्राटदाराला कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे पैशांची देवाणघेवाण ठरली याचं संभाषण या क्लिपमध्ये ऐकायला मिळत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. कंत्राटदारांनी ही ठरलेली टक्केवारी दिली नाही तर त्यांना कशाप्रकारे त्रास दिला जातो आणि त्यांची कामं कशी अडवून धरली जातात याचे धक्कादायक वास्तव या व्हिडिओतून समोर आल्याचं इंगवले यांनी स्पष्ट केलं. काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता? साहेब, त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही, एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% चालले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही, असं नाही करून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही, त्यांना 1% द्यायचं तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी त्यावर आम्हाला साधलं खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, हे बघा, तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येईल ते मी बघतो, पण असं नाही सांगता जे ठरलंय. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, नाही माझ्या बघा राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुकल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदार साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे हात गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे, मी तशी व्यवस्था लावा, बोलवून देतो मी. ओके, तशी व्यवस्था लावा. ओके, काय नाही लागलं तुम्ही नंतर बघा, खबर आहे डायरेक्ट चालेल. अरे बघा, माझी पण काय. अरे साहेब, पण अरे तुम्ही काय नाही ते बाहेर परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका, 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं विषय नाही, नको साहेब, सॉरी.
या कथित व्हिडिओ क्लिपच्या प्रसारानंतर कोल्हापुरातील राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. ठाकरे गटानं या प्रकरणावरून थेट सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका करताना म्हटलंय की जनतेच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आणि लोकप्रतिनिधी पदाचा गैरवापर करून खंडणी मागणाऱ्या नेत्याला पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. आमदार राजेश क्षीरसागर यांनी या कथित भ्रष्टाचाराची आणि खंडणी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या आमदारकीचा आणि राज्य नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा अशी जाहीर मागणी त्यांनी केली. जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर एकनाथ शिंदे यांनी आपल्या या आमदाराची पक्षातून गच्छंती करावी आणि त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी असा इशाराही त्यांनी दिला. विकास कामांच्या नावाखाली स्वतःची घरं भरणारे लोकप्रतिनिधी कोल्हापूरच्या परंपरेला कलंक लावत असल्याची आक्रमक टीका ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. की याची शहानिशा करा, हे कोण आहेत या सगळ्यांना घ्या आणि ह्या टक्केवारीखोर आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. ही समोरासमोर हा खंडणी मागतो आणि आज उजळ मात्यानं फिरणारा राजेश क्षीरसागर आज काळाभोर झालेला आहे असं शिवसेना पक्षाकडून मी घोषित करतो. कुठल्या व्यवहारातला हा व्हिडिओ आहे याचे काही डिटेल्स? मला माफ करा, व्यवहार कोणता आहे यापेक्षा त्या व्हिडिओमध्ये कॉन्ट्रॅक्टर लोक गयावया करताना दिसतात. अक्षरशः गयावया करायला लागलेत. साहेब बासकी राजेश क्षीरसागरांची बसण्याची पद्धत बघावं, त्यांच्या अंगात मस्ती बघा, गुरमी. अरे क्षीरसागर, धमक आहे तर माझ्यासमोर असं बसून दाखवा आणि खोटा आहे म्हणून सांगा, धमक असेल तर. आणि हा भ्रष्टाचार थांबवा. एक दिवस कोल्हापूरची जनता तुम्ही सत्तेतून गेल्यानंतर तुम्हाला चपलानं डोकणार आहे, चपलानं, आणि त्यामध्ये सगळ्यात अग्रेसिव्ह मी असणार. या संपूर्ण वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार सतेज पाटील यांनी या कथित व्हिडिओ प्रकरणाची अत्यंत गंभीर दखल घेत सत्ताधारी शिंदे गटाला घेरलंय. सतेज पाटील यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलंय की कोल्हापूरच्या राजकीय संस्कृतीत अशा प्रकारे खंडणी आणि टक्केवारीचे जाहीर आरोप होणं ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर बाब आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे जनतेच्या मनात लोकप्रतिनिधींविषयी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे आमदार राजेश क्षीरसागर यांनी आता कोणतीही चालढकल न करता हिंमत दाखवून या संपूर्ण प्रकरणावर तात्काळ जाहीर स्पष्टीकरण द्यावं. कंत्राटदाराकडून पैसे मागितल्याचे जे आरोप होत आहेत त्यातील तथ्य काय आहे हे कोल्हापूरच्या जनतेसमोर आलंच पाहिजे अशी ठाम मागणीही त्यांनी केली. विरोधकांनी एकत्र येत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी लावून धरली आहे. दुसरीकडं या गंभीर आरोपांनंतर आमदार राजेश क्षीरसागर आणि त्यांच्या समर्थकांकडून सावध आणि कायदेशीर पावलं उचलली जात आहेत. आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांच्यावर झालेले सर्व आरोप प्राथमिक पातळीवर फेटाळून लावले. हा आपल्याला राजकीयदृष्ट्या बदनाम करण्याचा कट असल्याचे संकेत त्यांनी दिले. विरोधकांकडून जाणीवपूर्वक निवडणुकीच्या आणि राजकीय फायद्यासाठी जुन्या किंवा मोडीत काढलेल्या क्लिपचा आधार घेऊन चारित्र्य हनन केलं जात असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातोय. आमदार क्षीरसागर यांनी या संदर्भात लवकरच एक सविस्तर आणि अधिकृत पत्रकार परिषद घेणार असल्याचं स्पष्ट केलंय. या पत्रकार परिषदेत ते या कथित व्हिडिओ मागचं सत्य काय आहे, ती क्लिप खरी आहे की एडिट केलेली आहे आणि यामागं कोणती राजकीय टोळी काम करते याचा संपूर्ण पर्दाफाश करणार असल्याचं त्यांच्या गोटातून सांगण्यात येत आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्या आगामी पत्रकार परिषदेकडे आणि त्यांच्या अधिकृत खुलाशाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कोल्हापूरच्या राजकारणात रविकिरण इंगवले आणि राजेश क्षीरसागर यांच्यातील हा संघर्ष नवीन नाही. यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा जोरदार कलगीतुरा रंगलाय. यापूर्वी काही काळापूर्वीच रविकिरण इंगवले यांनी आमदार राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर यांचा गोव्यातील एका कॅसिनोमधील कथित व्हिडिओ सार्वजनिक केला होता. त्या व्हिडिओवरून कोल्हापुरात दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड राडा झाला होता आणि सोशल मीडियावर मोठे स्टेटस वॉर रंगलं होतं. क्षीरसागर यांनी आपल्या मुलाचा बचाव करताना विरोधकांवर वैयक्तिक पातळीवर घसरल्याचा आरोप केला होता. मात्र आता ऋतुराज क्षीरसागर यांच्यानंतर थेट आमदार राजेश क्षीरसागर यांच्याच कथित आर्थिक व्यवहाराचा आणि टक्केवारीचा व्हिडिओ समोर आल्यानं हा कौटुंबिक आणि राजकीय वाद आता थेट भ्रष्टाचाराच्या आणि कायदेशीर कारवाईच्या मुद्द्यावर येऊन ठेपलाय. या कथित व्हिडिओ बॉम्बमुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील राजकीय दरी आणखी रुंदावली आहे. कोल्हापूर हा नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणाचं केंद्रबिंदू राहिला आहे आणि येथील स्थानिक राजकारणात राजकीय वर्चस्व राखण्यासाठी प्रत्येक पक्ष आपली ताकद पणाला लावत असतो. अशा परिस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या आमदारावर आणि राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षांवर थेट खंडणीचे आरोप झाल्यानं विरोधकांना आयतं खोलीत मिळालं. हा मुद्दा केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता राज्य पातळीवरही गाजायला लागलाय. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या मुद्द्याचा वापर करून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेण्याची रणनीती आखतायत. सध्या कोल्हापुरात या कथित व्हिडिओची गल्ली बोळापासून ते मंत्रालयापर्यंत चर्चा सुरू आहे. रविकिरण इंगवले यांनी या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा न्यायालयाच्या देखरेखीखालील समितीमार्फत करावा अशी मागणी केली आहे.
जर या प्रकरणात निष्पक्ष तपास झाला नाही तर ठाकरे गट रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला. आता या प्रकरणाला कोणतं नवीन वळण मिळतंय, आमदार राजेश क्षीरसागर आपल्या पत्रकार परिषदेत काय पुरावे सादर करतायत आणि पोलीस प्रशासन त्यावर काय पावलं उचलतीये, यावर कोल्हापूरच्या राजकारणाची पुढील दिशा अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.